हॅलो, नमस्कार. घरच्या रेसिपीज मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आहे संडे, तर संडे असते आणि सुट्टीचा दिवस असतो, तर आपल्याला काहीतरी नवीन स्पेशल असं काहीतरी बनवावंसं वाटते. तर मी इडली आणि सांबार बनवलेला आहे. तर याची रेसिपी मला तुमच्या सोबत शेअर करायची आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मी इथं 3 वाट्या तांदूळ भिजत घातले होते सकाळी आणि त्याचा हाफ म्हणजे 1.5 वाटी उडदाची डाळ भिजत घातली होती. ते आता संध्याकाळ झालेली आहे. आता छान असे भिजलेले आहेत. तर ही तुम्ही बघू शकता, ही वाटी आहे. हे 3 वाटी मी तांदूळ घातले होते आणि 1.5 वाटी डाळ घातली होती. नंतर मी हे सगळं वाटण करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त छान वाटण करून घेतलेलं आहे मी. आता रात्रभरसाठी याला फर्मेंटसाठी आपण ठेवून देऊया. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी बघितले तर छान हे फर्मेंट झालेलं होतं पीठ. तुम्ही बघू शकता मस्त असं फुगलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे हे फर्मेंट झालेलं आहे. आता आपण पुढच्या कृतीला वळूया. बघा किती मस्त झालेलं आहे. तर सांबार बनवण्यासाठी मी सगळ्या भाजीपाला आपल्या इच्छेनुसार तुम्हाला जे आपल्या घरात अवेलेबल असतील ती भाजी सुद्धा घालू शकतो. तर मी इथं माझ्या घरात जे भाज्या होत्या त्याच भाज्यापासून मी सांबार बनवलेला आहे. तर मी इथं घेतलेला आहे टोमॅटो, कांदा, आलू, शिमला मिरची, फुलगोबी आणि शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. नंतर मी इथं जवळपास अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. हे सगळं साहित्य मी कुकरमध्ये घातलेलं आहे आणि आपण छान याला असं शिजवून घेऊया. तर शिजेल असं पाणी यामध्ये घालायचं. नंतर 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये हे सगळं साहित्य चांगल्या प्रकारे शिजून तयार होतं. तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे हे शिजलेलं आहे. नंतर काय करायचं, यामध्ये आपल्या चवीनुसार लाल मिरची पावडर घालायची. यामध्ये मी 2 चमचे लाल मिरची पावडर घातली आणि गॅस हा थोडा लो फ्लेमवरच ठेवायचा पूर्ण शिजून झाल्यावर. नंतर त्यामध्ये मी हळद घातली आणि 2 पोहे खाण्याचा चमचा असतो आपला, 2 चमचे मी सांबार मसाला घातलेला आहे यामध्ये. नंतर चांगल्या प्रकारे याला मिक्स करून घ्यायचं आणि मंद आचेवरती 2 ते 3 मिनिटांसाठी हे मसाले पूर्णपणे मिक्स होईपर्यंत गॅसवरच हे छान असं मिक्स करून घ्यायचं. हे कुकरमध्येच आपण लाल मिरचीची पावडर घातलेली आहे. त्याने सांबारचा कलर हा मस्त छान लाल कलरचा येतो. नंतर मी आता गॅस बंद केलेला आहे. रवीच्या सहाय्याने आणि असं ब्लेंडरच्या सहाय्याने आपण याला असं मिक्स करून घ्यायचं, चांगलं त्याला घोटून घ्यायचं. आता आपण सांबार बनवण्यासाठी फोडणीसाठी तयारी करूया. तर मी इथं मी फोडणीसाठी सरसोचं तेल घेतलेलं आहे, आपण ज्याला मोहरीचं तेल पण म्हणतो. तर तेल हे चांगल्या प्रकारे तापलेलं आहे. नंतर त्यामध्ये मी मोहरी घातलेली आहे. मोहरी चांगल्या प्रकारे तडतडल्यावर त्यामध्ये मी 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घातले. नंतर 5 ते 6 वाळलेल्या लाल मिरच्या घातल्या. ह्या मिरच्या चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायच्या आणि जे साहित्य आपण कुकरमध्ये शिजवलेलं होतं ते यामध्ये घालायचं. तर मिरच्या पण छान अशा झालेल्या आहेत. नंतर कुकरमधलं साहित्य कढईमध्ये घालायचं आणि चविष्ट अशी मस्त याला फोडणी तयार होते. तर मी सगळं साहित्य टाकलेलं आहे. नंतर जे कुकरमधलं साहित्य आपण कढईमध्ये घातलेलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते चांगल्या प्रकारे थोडंसं असं विसळून ते यामध्ये घालायचं. आपण यामध्ये आपल्या आवश्यकतेनुसार पाणी घालू शकतो. त्याची थिकनेस आपण मेंटेन करू शकतो. तर इथं तुम्ही बघू शकता माझा सांबार जास्त घट्ट पण नाहीये आणि जास्त पातळ पण नाहीये. जर तुम्हाला पातळ आवडत असेल तर तुम्ही यामध्ये जास्त पाण्याचं प्रमाण घालू शकता. तर यामध्ये आपण सगळेच मसाले घातलेले आहेत मी अगोदरच. फक्त आता याला 5 ते 6 मिनिट किंवा 7 ते 8 मिनिट पर्यंत याला चांगल्या प्रकारे वाफ काढून घ्यायची. नंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि मस्त असा हा सांबार तयार होतो आणि चवीला अत्यंत मस्त लागतो. मिक्स करून घ्यायचं चांगलं.
तर तुम्ही बघू शकता इथं मस्त सांबाराला उकळी आलेली आहे आणि अशा प्रकारे असा सांबार आपला तयार झालेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी केलेला आहे. आता आपण इडली बनवण्याची तयारी करूया. तर इडलीचं बॅटर मला जेवढं करायचं होतं मी ते एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे, कारण की त्यामध्ये मी इनो घालणार आहे. म्हणून मी जेवढं करायचं आहे तेवढंच बॅटर मी भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. नंतर यामध्ये मी थोडासा इनो घालत आहे. इनो घातला, त्यावरती थोडंसं पाणी घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. कारण की इनो आपण सगळ्याच बॅटरमध्ये टाकून नाही ठेवू शकत. जेव्हा त्याचा प्रयोग करायचा असतो तेवढ्याच बॅटरमध्ये ते घालायचं असतं. आता हे आपण बॅटर इडली पात्रामध्ये चांगल्या प्रकारे टाकून घेऊया. तर इडली पात्रामध्ये मी बॅटर टाकलेला आहे. आता 10 मिनिटांमध्ये आपल्या इडल्या छान शिजून निघतात. तुम्ही बघू शकता इडल्या किती मस्त फुगलेल्या आहेत आणि नरम देखील झालेल्या आहेत आणि खूप छान असं स्पॉन्जी झालेले आहेत. तर अशा प्रकारे इडली आणि सांबारची रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे. तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.